थंडी 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 किती भारी किती भारी किती भारी किती भारी. आणि 2012 साली इथे एक इन्सिडेंट झाला. दरोडा पडल्यावर मूर्ती आहे सोन्याची, ती घेऊन गेली. मज्जा आया मेरे लिए रख भाई पकड. हा रस्ता मला काल रात्री किती भारी वाटत होता ना अर्चू? कसा वाटत होता? भूताचा ना. आता बघ किती मस्त वाटतंय. बसच्या बस भरून इकडे फिरायला लोक आलेली आहेत, ते बघून जरा चांगलं वाटलं. समोरच्या काका काकीने सेम आमच्यासारखं सेटअप केलंय. पाठी टॉप बॉक्स आहे मस्तपैकी, पुढे सामान ठेवलंय सेम टू सेम. गुड मॉर्निंग गाइस, ये देखो व्यू बघा, व्यू सरळ आमच्या गॅलरीमधून. आमच्यासाठी सरप्राईज होतं मला हे, की आमच्या रूमला गॅलरी वगैरे पण आहे. पण खूप भारी वाटतं. आणि एवढं तुम्हाला माहिती, एवढी थंडी वाजते ना. आणि समोर हे, आणि इकडे ह्या साईडला आल्यानंतर इथे मंदिर आहे. आता भारी दिसतंय बघ. थंडी 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 थंडी. ये देखो सुवर्ण मंदिर, जिथे आम्ही आता जाणाऱ्या बाप्पाच्या पाया पडायला. अजून ओपन नाही झालं, 8 वाजता ओपन होणार आहे. आमच्या गॅलरी मधून दिसतंय गाईज. किती भारी किती भारी किती भारी किती भारी किती भारी. गेल्या वर्षी ह्याच दिवशी आम्ही अंदमानसाठी निघालेलो. पोहोचलो होतो, म्हणजे पोहोचलो नव्हतो. 8 वाजता पोहोचले म्हणजे पोहोचणार होतो, नव्हतं फ्लाईट मध्ये होतो. त्यामुळे आम्ही ट्रिप, आमची जी ॲनिव्हर्सरी ट्रिप आहे ती आत्ताच प्लॅन केली. लास्ट इयर ज्यावेळी आम्ही हनीमूनला गेलेलो त्याच वेळी आम्हाला ॲनिव्हर्सरी ट्रिप पण करायची होती. लालपरी पण गेली आताच बघा. काय नाही लालपरी. यहाँ पे कुछ और ही चल रहा है. ए बाई नको नको दिवस, तुला भीती वाटते. गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आता आम्ही चाललेलो आहे सुवर्ण गणेश मंदिर दिव्यागात, जे आमच्या रूमच्या बाजूलाच होतं, तुम्हाला आम्ही दाखवलेलं होतं. सो आता जाऊन जरा आशीर्वाद घेतो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. लेट्स गो. हे बघा, चला. गाईज आम्ही आता सुवर्ण मंदिराच्या बाहेर उभे आहे गणपतीच्या, आणि दिवेश आपल्याला सांगेल आता काय स्टोरी. मी पण तुमच्यासोबतच ऐकणार आहे, त्यामुळे स्टार्ट. स्टोरी म्हणजे ह्या मंदिरची मूर्ती जी आहे ती म्हणजे स्वयंभू आहे. आणि कसं आहे की ते इकडचे जे आहेत धर्मा पाटील, द्रौपदी धर्मा पाटील, त्यांना हे बागकाम करताना मूर्ती मिळाली होती. ही मूर्ती सोन्याची मूर्ती, सुवर्ण मूर्ती मिळाली होती. सो तेव्हा त्यांची प्रतिष्ठापना झाली. आणि 2012 साली इथे एक इन्सिडेंट झाला. दरोडा पडल्यावरती ती सुवर्ण मूर्ती आहे सोन्याची, ती घेऊन गेली. तो नंतर 2021 साली ती सापडले चोर, आणि त्यांच्याकडे मग ती मूर्ती ऑलरेडी त्यांनी चित्रवली होती आणि सोन्याच्या गोळ्यांच्या ह्याच्या स्वरूपात त्यांना ती मिळाली. आणि मग न्यायालयाने यांच्याकडे परत सुपूर्त केली. आणि 2021 साली 23 नोव्हेंबर 2021 परत एकदा यांची प्रतिष्ठापना झाली. आणि त्यांनी नवीन एक सुवर्ण मुखवटा बनवला आणि तो आता इथे
आहे आणि एक नॉर्मल मूर्ती आहे आपली पाषाणाची आणि एक सुवर्ण मुखवटा आहे आता. सो ही स्टोरी याची आहे. तो आता इथून आम्ही निघतोय. इकडे आता मोदक पण मोदक बघूया आहे मिळायचे. का? मोदक आहेत का ते बघूया, जर नसेल तर मग आम्ही निघणार इथून. आणि पुढे आपल्याला जायचंय सुवर्ण बोलतोय, इथून पुढे जायचं आपलं रूपनारायण मंदिर आणि दिव्यागर बीच. सो आता इथून निघूया. तो मित्रांनो आता आम्ही इथून निघतोय, बघतो मोदक आहेत का. पाठी ही मंदिर. ड्रोन उडवला आणि हिने पाडला म्हणजे हातात घ्यायला गेली आणि नशीब हात नाही गेला आतमध्ये प्रॉपलर मध्ये. तिकडे आहेत वाटतं मोदक. सो आम्ही मोदक बघतो. आपण सकाळपासून नाश्ता पण नाही केला, चाय पण नाही प्यायला. मग काहीतरी करूया नाश्ता. तिकडे गेल्यावर करूया ना, तिकडे पण भेटेल आपल्याला चौपाटीवरती. ठीक आहे चालेल. टोचत नाही अजून तरी, आता स्टार्ट होईल. थोड्या वेळाने होईल चालू, पण तोपर्यंत आपण राईड वरती बाईक वरती असू. सो गाइस फायनली मोदक मिळाले. पकड. सो आता मी खाणार आहे. नारळ देऊ ताई. कर टेस्ट. मोदक पण आहेत पाहिजे. मजा आया मेरे लिए रख भाई, पकड़. आप है ना उधर चढ़ा के वापस घर पे लेके जा सकते हैं. बरं वाटलं होते मला. अजून काय खायचंय? पण काय नाही, ते वाला दुकान होतं मी लास्ट टाइम आलो होतो ना, तिकडे वडापाव वगैरे सगळं मिळत होतं आणि तिकडेच मोदक पण होतं. पण आलो आहोत आता रूपनारायण मंदिर. पहिले इथे जायचं की पहिले बीचवर जाऊया? येताना येऊ शकतो ना आपण. आता आपण पोहोचलोय दिव्यागर बीच वरती. पाहू शकता त्या साईडला खूप जास्त गर्दी आहे, म्हणून आम्ही जरा पुढे आलो. ह्या साईडला इथे अजिबात गर्दी नाहीये, बघू शकता. सो वाटतंय अजून बघ ना पुढे, अजून पुढे दाखवतं आम्हाला. तिकडे तर अजिबातच कोणी नाहीये. चांगलंय ना पण आपला रडतोय तो. सो कसं वाटतंय तुला आजचा दिवस? कसा चाललाय? मस्त चाललाय. अंदमान डे 1. तुम्ही आमच्या अंदमानचे ब्लॉग नसतील बघितलं गाईज, प्लीज गो बॅक आणि वॉच आवर ब्लॉग्स. लोक सकाळी सकाळी आले आणि आम्ही टाइमपास करत बसलोय. सकाळी आलो असतो अजून भारी वाटलं असतं. तुम्हाला आता वरतून मस्तपैकी एक ड्रोनचा शॉट दाखवतो छानसा. सो आता आम्ही इथून निघतोय. इथून निघून आम्ही रूपनारायण मंदिराचं दर्शन झालं की मग आम्ही निघणार. मग डायरेक्टली बाईकवरती भेटू. म्हणजे बाईक आपल्याला जायचं इथून पुढे हरिहरेश्वरला. गर्दी असणार आहे तिथे, पण ठीक आहे. आता काय, आज रविवार असल्यामुळे थोडंसं समजून घ्यायचं. नंतर उद्यापासून माझ्या मते एवढी गर्दी नसेल जेवढी आज आहे. आणि ते जवळ आहे ना, हे जरा मुंबईच्या जवळपास पण आहे, 3.5 तासाच्या अंतरावरती आहे. सो इकडे पब्लिक भरपूर येते आमच्यासारखी. चला. सो मित्रांनो, आपण आता नाश्ता करायला इथे थांबलोय कोकण स्वाजमध्ये. रूपनारायण मंदिर आहे त्याच्या समोरच. आता इथे नाश्ता करूया, नंतर मग पुढे जाऊया. गाईज पोचलोय मंदिराजवळ. हे बघा मंदिर. आता आत जातो आणि आतून दाखवते तुम्हाला मंदिर मी कसं वाटतं ते. दिसायला तर बाहेर खूपच सुंदर आहे, खूपच.
शिरोळेला. चला गर्दी खूप आहे ना, आज संडे असल्यामुळे काही भरपूर गर्दी आहे. म्हणजे अशी तशी नाही. फोटोशूट करण्याची 1000 रुपये शुल्क आकारले जाईल. बाबा कोणी येत असेल तर बघून जावा. येऊ नका इकडे प्री वेडिंगला. परवानगीशिवाय फोटोशूट केल्यास 2000 रुपये द्याल, त्यापेक्षा 1000 रुपये भरून या. ड्रोन उडवण्यास सक्त मनाई आहे. वरील नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्ही वाचलो. चला. दिवसचा प्लॅन होता ड्रोन उडवायचा. ऍक्च्युली आमचा कॅन्सल पण झालेला एवढी गर्दी बघून, बट ठीक आहे. सो गाईज आम्ही आता इथून निघालोय आणि इथून जो पुढचा सगळा ब्लॉग असेल तर तुम्ही नक्की बघा, कारण की आम्ही आता आमचा प्रवास परत स्टार्ट करते कोस्टल रूटने टुवर्ड्स कोकण. सो पुढचा ब्लॉग नक्की बघा. चलो बाय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल हर्षदा दिवेश ब्लॉग. आणि तुम्ही जरी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन आधी सबस्क्राईब करा. आम्ही आमचा नेक्स्ट प्रवास इथून चालू केलाय. आम्ही निघालो आहे हॉटेलवरनं, म्हणजेच आपल्या दिवे आगारवरनं. आणि आमचा नेक्स्ट स्टॉप जो असणार आहे हरिहरेश्वर, नंतर अंजारले झाल्यानंतर बघू अजून पुढे किती वाजता त्याच्यावर डिपेंड आहे. सो मित्रांनो, आता इथून आम्ही निघतोय. सेटअपला जास्त वेळ लागला. सो बरोबर आता किती वाजलेत हर्षू, किती वाजले? ओके, 12 वाजलेले आहेत बरोबर. सो 12 वाजता निघालं. आता बघूया किती वाजता. इथून 1 तास दाखवते जर्नी. लेटची मजबूत ऊन लागतंय. सगळं सेटअप असल्यामुळे ना जरा गाडी वजनदार लागते. मग अशी मी आता काय सगळं काढलं होतं ना, एकदम फ्री गाडी, एकदम मजा आली गाडी चालवायला. तर ही आपल्याला सवय नाही त्याच्यामुळे असू शकतं. पण आता थोडी सवय करून घ्यावी लागेल, कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली तर राईड तर झाल्या पाहिजेत, नाहीतर एवढं सगळं घेऊन उपयोग काय. कोकणात हेच आहे, रात्रीचं एवढं भयानक वाटतं पण सकाळचं एकदम मस्त वाटतं, भारी. तोच रोड असतो, तीच जागा असते, पण सकाळी आणि रात्रीचा खूप फरक असतो बिकॉज ऑफ लाईट नाही आहेत आपल्या इथे. आणि तरी लाईट असलं तरी पण खूपच असं भयानक वाटतं, कारण आजूबाजूला एवढं जंगल आहे आणि त्यामुळे पूर्ण किट्ट काळोख येतो. त्यामुळे भरपूर असं वाटतं की काय आपण कुठून चाललोय, पूर्ण माणसंच नाही आहेत, काय नाही. आणि मी बोललेलो काल तुम्हाला की मी त्या टॉप रॅक आणि टॉप बॉक्सचा रिव्ह्यू देईन. सो काय झालं आहे, टॉप बॉक्सचं पूर्ण वजन मागे जात आहे, त्यामुळे गाडीना पुढचा टायर जो आहे तो वॉबल मारतो आहे भरपूर. म्हणजे तर मागाशी मी गाडी चालवली विदाऊट टॉप बॉक्स आणि आता टॉप बॉक्सने चालवतो आहे. सो टॉप बॉक्सशिवाय चालवली तर जरा बेटर, म्हणजे जरा कमी म्हणजे हलतच नव्हती गाडी, आणि आता लावली तर मग मी ती हलते आहे खूप. बट त्यामुळे आपण एकदम हळूहळू जाणार आहोत लास्टपर्यंत, जास्त काही करायची नाही आहे. आणि आपल्याला कुठे एवढं लांब पण जायचं नाही, सगळं जवळजवळच आहे. सो थोडासा लेट झाला तरी चालेल, पण आपण हळूहळू जाणार आणि सेफ आपल्याला जायचं, हे टार्गेट आहे. सेफ आलं आहे, सेफ जायचं आहे. आणि हां, मी सकाळी म्हणत होतो ॲक्च्युली, तेव्हा मग का गोप्रो नव्हता. सो ॲज कम्पेअर टू दापोली आणि बाकी सगळं दिवेआगार थोडंसं कॉस्टली आहे. कॉस्टली म्हणजे इन द टर्म्स ऑफ तुम्हाला अकोमोडेशन पाहिजे असेल तर चांगलं. ओके, सो होमस्टेज वगैरे आहेत, पण ते इंटरनेटवरती अवेलेबल नाही. तुम्ही इकडे येऊन निगोशिएट करू शकतात. पण तुम्ही जर ऑनलाईन बघत असाल ॲडव्हान्स बुकिंगमध्ये, सो खूप कॉस्टली आहे. आणि आता कसं सीझन असल्यामुळे कॉस्टली आहे. आणि तेच मी हॉटेल ह्याच्यामध्ये बघितलं, बीच टच प्रॉपर्टी, तर बापरे बाप किती महाग आहेत. आणि मी आता आम्ही जिकडे जाणार आहे हर्नेमध्ये, सो हर्नेमध्ये मी आता एक आम्ही बुक केलं आहे म्हणजे कालच. सो ते मला खूप रिजनेबलमध्ये मिळालं, आणि ते समोर बीच फ्रंटच आहे. ते तुम्हाला दाखवतो आणि तिकडचा पण रिव्ह्यू देतो कसा आहे तो. मी पण बघितलं नाही ॲक्च्युली. जीवन कदम दादा आला होता ना,
त्याचा एक ही सफर स्वर्गाची म्हणून एक सिरीज होती. सो त्याच्याकडूनच इन्स्पिरेशन घेऊन मी आता हे तिसऱ्यांदा राईड करतो आहे. म्हणजे पहिली त्या राईड त्याला इन्स्पिरेशन घेऊनच केली होती. सो त्याने खूप हेल्प झाली मला, आणि काय काय करावं राईडच्या वेळेस, काय करू नये, सो ह्याची पण खूप हेल्प झाली मला. तर तो जिकडे राहिला होता ना ज्या ठिकाणी, त्याच ठिकाणी आपण चाललो आहे. लकीली आपल्याला ते हॉटेल मिळाले. तेव्हा त्याला मिळालं नव्हतं, तेव्हा तो कॅम्पमध्ये राहिला होता, पण त्यांच्या गच्चीवरतीच राहिला होता. सो यावेळेस त्याने डबल वाढवलं आहे. सो आपल्याला तिथे रूम अवेलेबल आहे. आय होप आपला अकोमोडेशन चांगलं असेल आणि आपण वेळेत पोचू. कालच्यासारखं मला राईड नाईटवाली करायचीच नाही आहे अजिबात. थोडंफार तिथल्या तिथं चालेल, पण आपण ॲक्च्युअलमध्ये 2.5 ते पावणे 3 तास नाईटमध्ये म्हणजे काळोखात गाडी चालवली. सो इट्स लिटल बिट रिस्की. सो रिस्की इन द सेन्स की त्या रोडला कोणीच नसतं. त्यामुळे जर वर्दळ असेल तर नाईट राईडला एवढं काही हे नाही आहे. पण तरी पण पेलियनसोबत असतो आहे आपण एकटे असतो तेव्हा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण पेलियनसोबत नाही केलं पाहिजे. पण ठीक आहे, आता आम्हाला त्या कालच यायचं होतं, आणि कसं आता आपल्याला सकाळ सकाळी तिथे फिरायला मिळालं. वाव, व्हाळ. सो आमच्याकडे मालवण पट्ट्यामध्ये आम्ही एका व्हाळ म्हणतो. सो हे बघा व्हाळ आणि त्याच्यावरचं ब्रिज छान आहे. या कोलीवाराची शाण आई तुझं देऊल, असंच वाटलं मनात. माझं एकतर असं आहे की माझ्या मनात कोणतंही गाणं कधी येऊ शकतं आणि माझ्या तोंडात पण. सो त्याला काही असं रेफरन्स लागत नाही, आणि जेव्हा रेफरन्ससाठी गायचं वेळ येते तेव्हा मला आठवत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. हर्षू पण तेच बोलते. त्या दिवशी पण मला तिने गायला सांगितलं, पण मला काय लास्टपर्यंत सुचलंच नाही की कोणतं गाणं गाऊ. शेवटी राहिलंच ते. सो आय होप या सिरीजमध्ये तरी मी कुठे ना कुठे काहीतरी ऐकवेन तिला. कसं ऐकवत असतो, पण नॉर्मली एकदम चांगलं तिच्यासाठी डेडिकेट केलेलं असं तिला पाहिजे होतं. सो ते ह्या सिरीजमध्ये आय होप मी कुठेतरी तिला ऐकवेन. श्री स्वामी समर्थ. इकडे दिव्यागरमध्ये श्री स्वामी समर्थांचे भरपूर भक्त असं मला वाटतं, कारण प्रत्येक हॉटेलच्या इथे श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे. आणि मला पण खूप दिवसापासून नुसते स्वामीच दिसतात. म्हणजे जिकडे पण मी जातोय तिकडे मला असं योगायोग होतं का कोणासोबत की मी म्हणजे माझ्यासोबत असं भरपूर वेळा झालं आहे. तुमच्यासोबत मला फक्त सांगा की आपण गाणी ऐकतोय कानामध्ये, आणि स्वामी समर्थांचंच गाणं आहे, आणि योगायोगाने समोरच स्वामी दिसलेत, म्हणजे असं गाडीवरती जसं आता समोर दिसत आहेत तसं. सो माझ्यासोबत आजकाल हे सगळं भरपूर होतं आहे. तो आय थिंक मला असं वाटतं की मला अक्कलकोटला लवकरात लवकर जावं लागेल, कारण माझी खूप इच्छा आहे अक्कलकोटला हिला घेऊन जायची, हर्षीला. सो आय होप की ते पण लवकरात लवकरच होईल. पण मला डाऊट आहे की हर्षू एवढ्या वेळेस गाडीवरती बसेल, पण बघू, घेऊन जाईन मी काहीतरी. कसं जाऊ ते माहिती नाही, पण आम्ही अक्कलकोटला नक्की जाऊ आणि ते दाखवू पण. श्री स्वामी समर्थ. ॲक्च्युअलमध्ये एक देऊळबंद पिक्चर तुम्ही पाहिला असेल. सो माझी खूप टाईमपासून, जेव्हापासून तो पिक्चर बघितला आहे ना मी, तेव्हापासून माझी इच्छा आहे की ती एक राईड करायची. म्हणजे त्याच्यामध्ये ती दाखवली ना पूर्ण एक परिक्रमा, त्याच्या वडिलांनी जी परिक्रमा आखून दिली होती ती वाली परिक्रमा अशी माझी करायची खूप इच्छा आहे. सो आय होप ती पण माझी होईल. रात्री एवढा खडबडीत रस्ता होता का ग? रात्री एवढा खडबडीत रस्ता होता का? इथूनच आलेलो, तेच बोलतोय मी. रात्री एवढा खडबडीत रस्ता होता काय? मला वाटलंच नाही. ॲक्च्युली आमचं सगळं लक्ष ना मला एवढं जायचं आहे लवकरात लवकर ह्याच्यावरतीच होतं. म्हणजे एवढा रस्ता असं फक्त आम्ही कधी संपतोय असंच वाट बघत होतो, त्यामुळे एवढं काही मला वाटलं नाही, जाणवलं पण नाही. रस्ता मस्त आहे की नाही? सो मला ॲक्च्युली ना हा असा डांबराचा रस्ता आवडतो. ह्याचा बेनिफिट हा आहे की गाडी अशी चिटकून राहते, गाडी अजिबात अशी हलत नाही. ओ, हा रस्ता मला काल रात्री किती भारी वाटत होता ना अर्चू? कसा वाटत होता?
भूताचा ना. आता बघ किती मस्त वाटतंय. तर पूर्ण 3-4 दिवस आपल्याला अशाच रस्त्याने जायचं आहे. समोरच्या काका काकीने सेम आमच्यासारखं सेटअप केलंय. पाठी टॉप बॉक्स आहे मस्तपैकी, पुढे सामान ठेवलंय सेम टू सेम. सो अजून इथून 10 किलोमीटर आहे हरिहरेश्वर. मग आपण पोचून जाऊ. काय हो, हरिहरेश्वरला गर्दी नसावी, म्हणजे दर्शनासाठी गर्दी नसावी, म्हणजे लगेच होईल दर्शन आणि आम्ही तिथून निघू. कारण अजून पुढे जायचं आहे. सो मला काही करून सनसेट व्हायच्या अगोदर मला रूमवरती पोचायचं आहे, म्हणजे जेणेकरून आम्ही सगळं चेंज करून प्रॉपर आम्ही तुम्हाला बीच आणि एक सनसेट पॉईंट आहे तिकडचा तो दाखवू शकू. सो लेट्स सी अजून काय काय आपल्याला बघता येईल आणि सगळं व्यवस्थित बघता येईल असं. बघू, होईल जवळ आहे, तसं काही लांब नाही आहे सगळं. कारण हेच एक अंतर जास्त मोठं होतं 37 किलोमीटरचं. बाकी नंतर मे बी एक मध्ये नंतर फेरी आहे, त्यामुळे फेरीमध्ये टाकल्यानंतर काय तिथून पुढे काय टेन्शन नाही आहे. सो तेवढं नाही आहे. आता फक्त हरिहरेश्वर नंतर डायरेक्टली आपल्याला फेरीने जायचं बागमांडले जेटीने. सो हरिहरेश्वर करून आपण बागमांडले जेटीने जाणार पुढे. आता ती पण आणि वेळेत भेटली पाहिजे. सो तो मॅच झाला पाहिजे तर आपला टाइम वेस्ट नाही होणार, मग आणि पुढे आपण व्यवस्थित फिरू शकतो. काय एवढ्याशा रस्त्यावरती हे करत असतात ओव्हरटेक. सुटकू रस्ता आहे एकतर एवढूसा. देखो कितना बड़ा टर्न है, ऐसा मजा आता है नागमोडी वैन करने को. लोक भरपूर आलेत फिरायला. भरपूर फिरायला आलेत लोक. नुसत्या व्हॅन जात आहेत मागापासून. सो इंस्टाग्राममुळे कोकणात माणसं भरपूर यायला लागलीत, ते एक चांगलं झालं. त्यामुळे कोकणचा एक ट्रॅव्हल बिझनेस जो आहे, टुरिस्ट बिझनेस, तो चांगला चालतोय. मालवण तो ऑलरेडी चांगला चालतच होता, पण ह्या साईडला कोस्टल रूट आहे ना, आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा रस्ते थोडेसे खराब होते. म्हणजे नॉर्मल एवढे पण खराब नव्हते, पण आपल्या एक गावासारखे थोडेसे मध्ये खराब. पण आता मी जे आता येतोय 4 ते 5 वर्षांनी येतोय ना, मी पहिल्यांदा आलो तेव्हाच सांगतोय. सो ते 4 ते 5 वर्षांनी येतोय, मला खूप चांगला बदल दिसलाय. म्हणजे रस्ते एकदम टकाटक आहेत आणि माणसं ॲक्च्युअलमध्ये इकडे येत आहेत. लोकांना माहिती पडतं आहे की इथे पण फिरण्यासारखं खूप काही आहे. सो ती एक चांगली गोष्ट आहे. पोलीस काय करतात काय माहिती, पिकनिकवाले हे बघा. सो बसवरून इकडे फिरायला लोक आलेली आहेत, ते बघून जरा चांगलं वाटलं. इकडचं थोडंसा, कारण समुद्र साईडला कसं असतं की शेती एवढी नाही होत. म्हणजे शेती बाकीच्या ह्या गोष्टी असतात ना, टुरिस्ट त्याच्यावरतीच त्यांचं सगळं चालतं आणि बाकी बागा वगैरे, पण ते काय सिजनल असतं ना. हे खूप चांगलं झालं आहे इंस्टाग्राममुळे. लोकांना माहिती पडतं आहे की कुठे कुठे चांगले प्लेस आहेत. पण एकच हे आहे की खूप गर्दी वाढली आणि कोविड नंतर तर खूपच वाढली. आम्ही कोविडच्या जस्ट अगोदर आलो होतो. आपल्या चॅनलवरती मालवणी खूप मिस होत आहे ना. ॲक्च्युली मालवणी बोलणं होतच नाही आहे भरपूर टाईम. पण आता मे बी मध्ये मी ॲक्च्युली तेच की मिक्स थोडंसं ठेवूया, म्हणजे सगळ्यांना समजेल. काय आता मालवणी भाषा समजा जरा जशी अवघड नाही, पण कसा की काय शब्द आहेत ना सगळ्यांना समजत नाही. सो त्यासाठी मी काय करतो आहे, ही थोडीशी मिक्स भाषा बोलू, मराठी बोलू आणि मध्येच मालवणी थोडंसं. सो आता इथून आय थिंक किती किलोमीटर आहे, आपण 12 मिनटामध्ये पोचू. 4 किलोमीटर इथून ते दाखवत आहे हरिहरेश्वर. सो आपण लवकर आलो आहे, बरोबर आलो. म्हणजे 12 वाजता जस्ट निघालो होतो आपण तिकडून. आता
एक बरोबर 1 वाजलेला, अजून 1 वाजायला 5 मिनटं कमी आहेत. सो आपण बरोबर पोचतोय टाईमवरती. होय बाय, थांब जरा. 400 सांगता, 400 मीटर नंतर काय तर राईड घ्यावा. घेतो जरा वाईस थांबा. होय वाईस जरा थांबशी. सो आपण आलेलो आहोत हरिहरेश्वर. हा जो आहे तो एंट्री गेट आहे हरिहरेश्वरचा. इथे माझ्या मते पैसे मागतील. नशीब कारलाच आहे, फक्त बाईकवाल्यांना नाही आहे. सो हा एक फायदा बाईकवाल्यांचा की टोल माफी असते. बिकॉज आम्ही गरीब आहेत ना. कारवाले श्रीमंत आहेत. जावा. आणि ॲक्च्युअलमध्ये कसं आहे की पार्किंग वगैरेची व्यवस्थित सोय केलेली असते आतमध्ये. त्यामुळे इथे घेतात, परत आतमध्ये पण घेतात. पण ते आता काय आहे, तर ग्रामपंचायत आहे शेवटी. सो त्यांचा पण हाच बिझनेस आहे. हा पे अँड पार्क इथून चालू होतं, पण आपण इथे नाही पार्क करणार आहे. आपण आतमध्ये पार्क करणार आहे. आपल्याला आपली गाडी आहे त्यामुळे पूर्ण आतमध्येपर्यंत जाऊ शकते टू व्हीलर. सो जेवढं होईल तेवढं मी आतमध्ये जाणार आहे. ओके. तो हे समोर दिसतंय गेट ना, हा जो आहे ते हरिहरेश्वर मंदिर आहे. सो गर्दी आहे ही बघा, भरपूर गाड्या आहेत. हा